आजा लका लेट नाही ना केला आपण? ते नाही लवकर चालूया आपण. ए शाने 10 मिनिट उशीर आलोय आपण. हे बघ खरंच की. अरे कुठं दिसणार बी ते आलेत का नाही अजून? काय माहिती. आजा अरे पूजाला घरच्यांनी सोडलं असेल ना? फोन लावू का मी? तिला फोन करायची मी बोंबच आहे. घरच्या समोर असतील कोणतरी. कुठे चाललीस? कुठं नाही. बाहेर चाललीस वाटतं. बाहेर नाही नाही. मग पायात चप्पल का घातली? चप्पल होय. असंच बरं वाटलं. ती चावत होती ना मला चप्पल पायाला म्हणून. मग आता थांबली का चावायची? हा चप्पल थांबली की आता चाव ना. बरं झालं. मला वाटलं कुठं बाहेर चाललीस. छे छे नाही ना व. पण जाणार असेल तर मला सांग. आज मी मोकळीच आहे. मी नाही गेले तर आजालाही खवळल. आता त्याला कसं सांगायचं? हिच्या समोर फोन बी लावता येणार नाही. बाहेर जाऊनच फोन करायला लागल. शीतल काय ग? काय? कुणाला फोन लावत होतीस? कुणाला नाही. आणि चप्पल घालून मागच्या दारात का आलीस? कुठं चाललीस? कुठं नाही. असंच जरा यास्मिनकडे जाऊन येत होती. मी आलेच. चल मी बी येते. तू कशाला? माझं पण जरा काम आहे अमिना भाभीकडे. चल. नाही नको. तू जा. का? तू येत नाहीस का? नाही. मी फोनवर बोलते की यास्मिनशी. हे आला 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 बघ तिथंच फोन आलाय. बहुतेक निघाले असतील आता. फोन उचल. हा हॅलो. अगं कुठे आहे तुम्ही? अजून घरीच आहे. घरी का? घरचे सोडत नाही वे? अजून घरच्यांपर्यंत गेलेलंच नाही. म्हणजे म्हणजे अजून शीतल आली नाही. काय?
मग आता मग आता काय ती आल्याशिवाय कसं बाहेर पडणार? ऐक हा कोणतरी येते मी तुला नंतर फोन करते. हॅलो हॅलो ऐक तर हॅलो हॅलो काय झालं? अरे शीतल तिच्या घरीच नाही गेली अजून म्हणून ती नाही आली. ही शितली ना खरंच डोक्या पडलेली आहे बघ. तिला काहीतरी प्लॅनिंग करायला दिलं तर सगळी वाट लावते प्लॅनिंगची. आम्ही फोन लावतो. हा हॅलो कुठे आहे तू? घरी आहे. घरी काय पाणी भरत बसली का? नाही ते अगं मग काय ठरलं होतं आपलं? आम्ही पोचलो इथं. अरे मला घरच्यांनी सोडलंच नाही. काय काय अक्कल आहे का तुला? तुला फोन करून सांगतात नाही बे? सगळा प्लॅन बिघडवला. अरे मी काय करू? काय करू नको, ठेव पण लय शहाणीस. ठेव. अरे आजा. हॅलो ए काय झालं? अरे शितलीच्या घरच्यांनी सोडलं नाही म्हणे तिला. फोन करून सांगायचं का नाही? मुर्ग कुठली काय राव ही शितली उगाच अशा दाखवली. आता आता काय माझ्यामुळे झालंय वे? लई बहीण बहीण म्हणत होतास ना. या आता जरा शानासारखं वागत होती म्हणलं सुधारल. कुठलं काय कुत्र शेपूट वाकडं ते वाकडच. अरे तसं नाही आजा उगाच कशाला करेल ती? तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. हे आता उगाच तिची बाजू घेऊ नको नाहीतर एक फिरून फाईट देईन. ए अरे तिचा राग माझ्या कशाला काढतोयस? तुलाच तिचा पुळका आलाय ना. मुद्दाम केलं नसेल आणि याव नाही त्याव नाही. अरे फोन करून सांगायची अक्कल आहे का नाही? आपण एवढा मनापासून प्रयत्न करतोय इक्याला आणि पूजाला एकत्र आणायचा आणि घरच्यांमुळे सगळं घोळ झाला. आज अचानक काय झालं असेल? घरातले असं विचित्र का वागतायत? नक्कीच काहीतरी घोळ झालाय. त्याशिवाय असं कोण वागणार नाही. तिकडं आपल्यामुळे सगळा प्लॅनच फिसकटला. आता उगाच ते आजच ऐकून घ्यायला लागणार.